नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूयात जेव्हा एखादा पॅरालिसिसचा रुग्ण एखाद्या हॉस्पिटलला जातो तेव्हा डॉक्टर एक इंजेक्शन सजेस्ट करतात. त्याचं नाव आहे टेनेक्टेप्लेज नावाचं इंजेक्शन. तर बघूयात हे इंजेक्शन काय आहे. ॲक्च्युली टेनेक्टेप्लेज नावाचं इंजेक्शन हे जेव्हा पॅरालिसिस रक्ताची गाठ झाल्यामुळे झालेला असतो त्यावेळेस उपयोगाचं पडतं. हे इंजेक्शन नसामध्ये जातं आणि ती गाठ वितळवण्याचा प्रयत्न करतं. ॲक्च्युली इंजेक्शन देण्याचा टाईम म्हणजे 4.5 आवर्स म्हणजे जवळपास 5 घंट्याच्या आत जेव्हा रुग्ण हॉस्पिटलला येतो तेव्हा डॉक्टर त्याला एक टेस्ट सांगतात. त्याचं नाव आहे CT स्कॅन. आणि जेव्हा CT स्कॅनवर रक्तस्राव झालेला नसतो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की तेव्हा रुग्णाला झालेला पॅरालिसिस हा रक्ताची गाठ झाल्यामुळे झालेला आहे. त्यावेळेस हे इंजेक्शन देऊन रुग्ण बरा करण्याचा डॉक्टर प्रयत्न करतात. तर जेव्हा जेव्हा असा प्रसंग येतो आणि डॉक्टर जेव्हा इंजेक्शन सजेस्ट करतात तेव्हा थोडाही वेळ न घालवता तुम्ही इंजेक्शन द्यायला डॉक्टरांना सांगा आणि त्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळेच म्हणतात टाईम इज ब्रेन. मित्रांनो, पॅरालिसिसच्या रुग्णांमध्ये दर 1 मिनिटाला 1.9 मिलियन न्यूरॉन्स म्हणजे 19 लाख मेंदूच्या पेशी ह्या मृत पावत असतात. त्यामुळे कुठलाही वेळ न घालवता हॉस्पिटलला जाणे तितकेच गरजेचे असते.